कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार असणार. दरम्यान मवियाचे उमेदवार बाळ माने यांची कोकण परिषद निवडणुकीतून माघार. कोकणात नितेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडला. बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कारवाई. राऊतांची माहिती. कोकणची सेवा करण्याची संधी मिळते. ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया. बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी अर्ज मागे घेणार नाही. गोकुळ गीते यांचा बंधू गणेश गीते यांच्याशी फोनवरून संवाद. फोनवर बोलताना गोकुळ गीते संतापले. दराडेंच्या मुलानं माझा बाप काढला. गोकुळ गीते यांचा आरोप. नाशिकमधून महायुतीचे बंडखोर गणेश गीते यांची माघार. उभा राहिलो तर 450 पेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ शकतो. गणेश गीते यांची प्रतिक्रिया. विष्णुपंत म्हैसधुने आणि गोरख बोडके यांची नाशिकमधून माघार. उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश. म्हैसधुने आणि बोडके यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून भरला होता अर्ज. जळगाव विधान परिषदेत अर्ज मागे घेण्यावरून मोठा ट्विस्ट. शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल. नाशिकमध्ये भाजप बंडखोरांनी माघार घेतल्यास अर्ज मागे घेणार. रेश्मा काळे यांची होती भूमिका. पुण्यातून मवियाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शरद पवार यांच्या सांगण्यावरून श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतला. विक्रम काकडे पुणे विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची केली होती विनंती. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांचीही पुण्यातून माघार. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येत प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतला. सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाचा आणि सुनेत्रा वहिनी यांच्या आदेशाचं पालन केलं. अर्ज मागे घेतल्यानंतर सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं 60 कोटी खर्च केले. पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं निष्ठावंतांना डावललं. पुणे विधान परिषदेच्या महायुतीतील उमेदवारीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार. एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतला. ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र पाठक यांचा विजय निश्चित. वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती. मवियाकडे संख्याबळ नसल्यानंच त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. हितेंद्र ठाकूर यांनाही भेटलो. सर्वांनी पाठिंबा दिला होता. ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांच्याकडून अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर रवींद्र पाठक यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांच्याकडून अर्ज मागे. अग्रवाल यांच्यासोबत अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनीही अर्ज मागे घेतला. भाजप उमेदवार अरुण लखानी यांच्या विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून अपक्ष उमेदवार सय्यद फारुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मवियाचे सय्यद फारुख यांना पुरस्कृत उमेदवार करण्याच्या हालचाली सुरू असतानाच उमेदवारी अर्ज मागे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवार साजिद बेग यांची माघार. महायुतीचा उमेदवाराचा विजय सुकर व्हावा म्हणून माघार. युतीच्या उमेदवारासोबत राहणार. साजिद बेग यांची प्रतिक्रिया. यवतमाळ विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार. विधान परिषद निवडणुकीत भाजप बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांचा अर्ज मागे. धाराशिवमध्ये तुळजापूरचे भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पत्नीचा अर्ज मागे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार. भाजपकडून बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख अशी अधिकृत लढत. सांगली सातारा विधान परिषदेत शिवसेनेच्या तानाजी पाटील यांचं बंड शमलं. शंभूराज देसाईंसोबतच्या बैठकीनंतर तानाजी पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे.